पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने, चेन असेल, मंगळसूत्र असेल असे जबरीनं चोरून नेण्याचे काही गुन्हे दाखल होते. त्या अनुषंगानं चित्तसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक PSI सांगळे आणि त्यांची टीम यांनी त्यांच्याकडे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामधील संशयित आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे. त्या अटकेमध्ये पोलीस स्टेशन चितसर, कापूरबावडी, कासारवडवली, नौपाडा, खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्या अनुषंगानं जवळपास आत्तापर्यंत 10,14,000चा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल यास देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करत आहोत. सर, अटक आरोपी यांचे बॅकग्राऊंड काय आहे, मोडस ऑपरेटिंग कशी होती यांची? अटक आरोपी हे मूळचे राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सावरकरनगर येथे राहण्यास आहेत. त्या ठिकाणी ते 2 ते 3 महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते जबरीनं चोरून नेण्याचे गुन्हे करतात. पोलीस स्टेशनच्या पहिल्याच केस ज्या दाखल झाले की अजून ज्याच्या पाठीमागात केस दाखल सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चितसर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करत आहोत. तर त्याचा तपास सुरू आहे. सर, एकूण किती CCTV फुटेज आपण या तपासामध्ये आपण शोधलेले आहे? घोडबंदर रोड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामधीलच असतील जिथं जिथं आम्हाला आरोपीचं किंवा संशयित आरोपीचं जे फुटेज प्राप्त करणं होतं त्या अनुषंगाने आम्ही बरेच फुटेज पडताळणी केली.